मालेगावात शिवरायांच्या पुतळ्याजवळील तटबंदी कठडा पडल्याची माहिती समोर आली आहे। मालेगावातील शिवतीर्थ येथील ही घटना आहे। बस वळण घेत असताना धक्का लागला आणि त्यानंतर ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप बस चालक आणि पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली। शिवतीर्थवर शिवप्रेमींकडून निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली। शिवतीर्थाची राज्य महामार्ग परिवहन मंडळाच्या मार्फत एका बसने काल धडक दिल्यामुळे या शिवतीर्थाची विटंबना झाली। याच्या आधी अनेकदा या सगळ्या घटना होऊन शिवतीर्थाची विटंबना वेळोवेळी होत आहे। संबंधित राज्य परिवहन महामंडळाचा जोही कोणी चालक असेल हा अंमली पदार्थाचं सेवन केला होता, कसा मद्यधुंद अवस्थेमध्ये त्यांनी धडक दिली होती का, अशी सगळी विचारणा आम्ही सगळे करणार आहोत। सोबतच पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की ही सगळी घटना घडून आजपर्यंत जर तुम्ही गुन्हा दाखल केले नसाल तर यासारखी दुर्दैवी घटना कोणती नाही। आमची पोलीस प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की तातडीने या संबंधित गुन्हा दाखल झाला पाहिजे। सोबतच महाराष्ट्र परिवहन मंडळाने त्या जो कर्मचारी आहे त्याचीही सगळी तपासणी केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।